रामकृष्ण हरी. श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. आज गुरुपौर्णिमा, व्यास पौर्णिमा सुद्धा आपण या गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा सुद्धा म्हटलं जातं. आषाढ पौर्णिमा, आखाडी आपल्या भाषेमध्ये आखाडी सुद्धा म्हणतात. आषाढ पौर्णिमा, गुरु पौर्णिमा, व्यास पौर्णिमेचा हा पुण्य पर्व काळ पर्वणी, सर्व शिष्यांसाठी असलेली ही पर्वणी म्हणजे आजचा गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. या गुरुपौर्णिमेच्या दिनानिमित्तानं आपण काहीतरी गुरूंच्या बाबतीत चिंतन करावं. त्या दृष्टीनं सर्वांचे गुरु असलेले महागुरु माऊली ज्ञानोबाराय, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, आनंदी निवासी, अलंकापुर निवासी, तुमच्या आमच्या हृदयाचे स्पंदन असलेली माऊली ज्ञानोबारायांचा एक अभंग घेऊन त्या अभंगावर आपण चिंतन करूया. अभंग बहुतेकांच्या पाठांतरातला असा अभंग, माऊली ज्ञानोबारायांचा असा अभंग आहे. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, हाय श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी. राजयाची कांता काय भीक मागे, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे, मनाची या जोगे सिद्धी पावे, मनाची या जोगे सिद्धी पावे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, कायवानी त्याला सांगी जोजी, कायवानी त्याला सांगी जोजी, कायवानी त्याला सांगी जोजी. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, हा ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरु कृपे, आता उद्धरलो गुरु कृपे, आता उद्धरलो गुरु कृपे. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, श्री गुरु सारिखा सता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी. असा हा 4 चरणांचा माऊली महावैष्णव माऊली ज्ञानोबारायांचा अभंग आहे. अभंगाचं जे पहिलं चरण आहे तेच या अभंगामध्ये ध्रुपद आहे. बहुतेक प्रसंगी म्हणजे बरेचदा, बहुतांश वेळा दुसरं चरण म्हणजे दुसरं कर्व हे ध्रुपद असते. या अभंगामध्ये माऊली ज्ञानोबारायांचं पहिलं चरण, पहिलं कडवं हेच ध्रुपद आहे. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू. सर्वात अगोदर ही गुरुपौर्णिमा म्हणजे काय याचा आपण थोडक्यात विषय आपल्याला विचार करायचा आणि पुढे जायचं आहे. गुरुपौर्णिमेला जसं मी सांगून गेलो, व्यास पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं. का व्यास पौर्णिमा? या सृष्टीमध्ये जे वेद आहे, वेदाचे जे 4 प्रकार झालेत, 18 पुराण निर्माण झाले, महापुराण निर्माण झाले, या सर्वांचे जनक म्हणजे हे सर्व तत्वज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत जर कुणी आणलं असेल तर ते व्यासांनी आणलं, महर्षी व्यासांनी आणलं. त्यामुळे त्यानंतरचं सर्व जे शास्त्र, जे सिद्धांत आहे, जे तत्वज्ञान आहे, जे आध्यात्मिक चर्चा संवाद आहेत, ते सर्व व्यासांचे उच्चिष्ट आहेत असं म्हटलं जातं. माऊली ज्ञानोबाराय सुद्धा आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करताना असं म्हणतात, व्यासाचा मागोवा घेतू
भाष्यकारा ते वाट पुसितू. म्हणजे व्यासाचा मागोवा घेत घेत सर्वांनी ही जी परंपरा आहे पुढे नेली, याची देवाणघेवाण केली. जगतामध्ये उद्धरून जाण्याचं तत्वज्ञान, परमात्मा प्राप्तीचं, मोक्ष प्राप्तीचं, मुक्ती प्राप्तीचं, सुख प्राप्तीचं, इष्ट प्राप्तीचं तत्वज्ञान व्यासांपासून तुमच्या आमच्यापर्यंत पोचलं. आणि म्हणून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस व्यास पौर्णिमा म्हणून त्या ठिकाणी आपण साजरा करीत असतो. खरं सांगू का, अहो तुम्हाला माहिती आहे ना, जो कोणी हे आध्यात्मिक तत्वज्ञान प्रवचन करतो, कीर्तन करतो किंवा काही सांगतो, कथा करण्याला सुद्धा आपण कथा व्यास असं आजही म्हणतो. भागवत कथा असते, रामायण कथा असते, तेव्हा काय म्हणतात माहिती आहे ना, कथा व्यास. म्हणजे कथा सांगणारा, प्रवचन करणारा, त्या ठिकाणी सत्संग करणारा, त्याला सुद्धा व्यास म्हटलं जातं. म्हणजे महर्षी व्यासांपासून आलेली आध्यात्मिक चर्चा, आध्यात्मिक कथा, पुराण हे सांगणारा सुद्धा व्यास. त्याच्या प्रती कृतज्ञता म्हणजे आजची व्यास पौर्णिमा, गुरुपौर्णिमा. असं आहे. त्याही पुढे जाऊन सांगूच, अहो ज्या आसनावरून हे सांगितलं जातं, जिथं बसवून हे सांगितलं त्याला सुद्धा व्यासपीठ असं म्हटलं जातं. आता बघा, म्हणजे या सर्व पुराणाचे, वेदाचं सार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवणारे, आध्यात्मिक चर्चा घडवून आणणारे, अध्यात्माची शिकवण करणारे पहिले कोण, तर व्यास. आणि म्हणून व्यासांच्या प्रती काहीतरी देणं लागतं, कृतज्ञता व्यक्त करावी, म्हणून आज व्यासांची पूजा. आणि आज व्यासांची पूजा म्हणजे आपल्या श्रीगुरूंची पूजा, म्हणून गुरुपौर्णिमा. लक्षात आला का माझा मुद्दा? गुरुपौर्णिमा का साजरी करायची, तर आपल्या गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायची. 3 प्रकारच्या गुरूंचा विचार करता येईल. एक तर देवकोटीतले गुरु, शास्त्र कोटीतले गुरु आणि संत कोटीतले गुरु. कोण आहेत देवकोटीतले गुरु? देवकोटीतले गुरु जर म्हणाल तर कृष्णम वंदे जगद्गुरु, भगवान श्रीकृष्ण हे देवकोटीतले गुरु आहे महाराज. आणि शास्त्र कोटीतले गुरु कोण? तर व्यास महर्षी हे जे सांगून ठेवलं वेद नारायण, ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलं ते जगद्गुरु शंकराचार्य हे शास्त्र कोटीतले गुरु आहे. आणि जगद्गुरु संत कोटीतले कोण आहे? तर आपले जगद्गुरु तुकोबाराय हे संत कोटीतले गुरु. तसं पाहता वारकरी परंपरेमध्ये माऊली ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथरायापासून निळोबारायांपर्यंत हे सर्व आपले गुरुच आहे महाराज. काय सांगावं माऊलींबाबतीत, तर काय बोलावं. सर्वात पहिले गुरु कोण असतील वारकरी संप्रदायामध्ये, तर भगवान शंकर गुरु आहेत. कारण आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र याचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासे केला, गोरक्ष ओळला गैनी प्रती, गाहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चुजविले. म्हणजे सर्वात पहिले आपले गुरु शंकरजी आहेत. तसे विष्णू भगवान सुद्धा आपले गुरु आहे. मुख्य महाविष्णू चैतन्याची मूळ संप्रदाय तिथून आहे. म्हणून भगवान शंकर, भगवान विष्णू हे गुरु आहेत. माऊली ज्ञानोबा तर आपले गुरु आहेतच महाराज. वर्णन करताना अनेक ठिकाणी आलाय ना हो, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, किंवा काही ठिकाणी असं पण आहे, ज्ञानियांचा गुरु राजा महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐशी, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐशी. ज्ञानियांचा राजाही म्हणता येईल, ज्ञानियांचा गुरुही म्हणता येईल. ज्ञानियांचा गुरु राजा महाराव असे माऊली ज्ञानोबा आपले गुरु आहे. त्यांच्या पायावरती मस्तक ठेवावं. माऊली जर नसते तर तुम्ही आम्ही जीवनच जगू शकलो नसतो. म्हणजे ज्याला जीवन म्हणावं ते जगू शकलो नसतो. जगणं तर कुत्रे मांजरही जगतात,
माणसाचं जीवन, मनुष्याचं जीवन जगणं माऊलींनी शिकवलं, तुकोबारायांनी शिकवलं, नाथरायांनी शिकवलं, म्हणून ते तुमचे आमचे गुरु आहेत, नाही का? अनेक ठिकाणी वर्णन झालं महाराज. आणि असे गुरु, ज्या गुरूंनी तुम्हा आम्हाला आध्यात्मिक वाट दाखवली. जीवनामध्ये गुरु असावा महाराज, प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरु असावा, नाही का? व्यवहारामध्येही आपल्याला गुरु आहेत ना. ज्याच्यापासून आपण जे जे गुण घेतले ते सर्व गुरुच असतात. नाथरायांच्या एकनाथी भागवतामध्ये आलाय ना, जो जे घेतला गुण, जयापासून जो जो गुण घेतला तो गुरु केला म्या जाणं. आपल्याला माहिती आहे भागवतामध्ये दत्तगुरु आणि यदुराजांची कथा आली. यदुराजाला अवधूतांनी 24 गुरु सांगितले. किती? 24 गुरु. दत्त जयंतीच्या निमित्तानं आपण 7 दिवस प्रवचन केलं मागच्या आपल्या या चॅनलवरती. प्लेलिस्ट मध्ये जर आपण गेलात, संतांचे अमृत वचन या युट्यूब चॅनलवरती दत्तगुरूंच्या जयंती निमित्ताने 7 प्रवचन आपण त्यावरती केलेले आहेत. त्यात दत्तात्रयांचे 24 गुरु म्हणून 2 दिवस त्यावर मी बोललो. तेव्हा दत्तात्रय भगवंतांनी 24 गुरु केलेत. कुठले गुरु महाराज? सर्वांना गुरु केलं. कोण? मधमाशी गुरु, कुमारी गुरु, कुमारिका गुरु. त्या ठिकाणी 24 गुरु सांगितले. तो भाल्याला धार लावणारा गुरु, मधमाशी गुरु, अशा प्रकारचे अनेक गुरु त्या ठिकाणी 24 गुरु महाराजांनी सांगितले. महाराज म्हणजे ज्याच्या ठिकाणी ज्याचा विचार करताना ज्याच्यापासून काहीतरी आपल्याला घेता येईल त्यालाही गुरु केलं, आणि ज्याच्याकडे बघून काहीतरी कशाचा त्याग करता येईल, काही टाकावं लागेल, निषेध मानावा लागेल, त्यालाही गुरु केलं. म्हणजे व्यवहारामध्ये आणि अध्यात्मामध्ये सुद्धा अनेक गुरु असू शकतात, आध्यात्मिक दृष्ट्याही. परंतु इथे विषय हा श्री गुरूंचा आहे. गुरु वेगळे, श्री गुरु वेगळे. महाराज तुमच्या आमच्या दृष्टीनं आपल्याही जीवनामध्ये अनेक गुरु आले असतील. त्या गुरूंनाही आज आपण त्यांच्या प्रतीही कृतज्ञता व्यक्त करणं गैर अशातला भाग नाही. शालेय जीवनामध्ये काही गुरु आले असतील, त्यांच्या प्रतीही कृतज्ञता व्यक्त करावी लागेल, कारण त्यांच्यामुळे आपण शिक्षण घेऊ शकलो. महाविद्यालयीन जीवनामध्ये सुद्धा आपल्याला काही गुरु मिळाले असतील. कुठे आपल्याला आपला जॉब करताना, काम करताना, उद्योगधंदा करताना हे गुरु मिळाले असतील. तेही गुरुच आहे. पण आध्यात्मिक दृष्ट्या जर बघायला गेलं तर मानवी देहाची इति कर्तव्यता कशात आहे, मानवी जीवनाचं खरं सुख, खरं साध्य काय आहे, मानवी जीवनाची इति कर्तव्यता, इष्ट प्राप्ती कशात आहे, हे सांगणारं जे आध्यात्मिक तत्वज्ञान ज्यांनी सांगितलं, असे संत, असे गुरु, ते श्री गुरु. आणि आज त्यानिमित्तानं अशा श्री गुरूंचा विषय आपल्याला गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने चिंतन केला पाहिजे. मी जसं बोलून गेलो, माऊली ज्ञानोबाराय आमचे गुरु आहेत, जगद्गुरु तुकोबाराय आमचे गुरु आहेत, शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज आमचे गुरु आहे. ही आमची गुरु परंपरा आहे. प्रत्येकाने गुरु करावं मी म्हटलं. आता मला काही लोक विचारतात का हो गुरु आजकाल कोणाला गुरु करावं? यांच्या हातून आम्ही माळ घातली, नंतर काही दिवसांनी कळलं की यांनी असं केलं तसं केलं. सध्या आमची त्या ठिकाणी बाधा येते बघा सध्या. आणि खरं आहे, अलीकडच्या काळात जर बघायला गेलं ना, कुणाला गुरु करावं आध्यात्मिक दृष्ट्या, हाही मोठा एक चिंतेचा विषय आहे महाराज. पण घाबरण्याचं कारण नाही. मनापासून जर आपली इच्छा असली ना की काय मी उद्धार पावे न, काय कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, अशी आर्त तळमळ जर मनात असेल तर महाराज ऐशी कर्म साम्यदशा जेत होय विरेशा, ते तसली गुरु आपैसा भेटेची गा. भगवान स्वतःहून आपल्याला गुरु त्या ठिकाणी आणून देतील. मी तर त्याही पुढे जाऊन बोलू का? ज्ञानोबारायच आपले गुरु आहे, जगद्गुरु तुकोबारायच आपले गुरु आहेत. अहो का मग ते नाहीत ना? आता कोण म्हणते नाहीत? माऊली ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी हेच आपलं गुरु. तुकोबारायांचं तुकोबांची गाथा हे आपले गुरु. नाथरायांचं भागवत
आणि त्यांची अभंग यांना आपण गुरु मानावं, हे तरी काय कमी आहे महाराज? अहो नव्हे नव्हे, ज्ञानेश्वरी म्हणजेच ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकोबारायांची गाथा म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय, नाथरायांचं भागवत म्हणजे संत श्रेष्ठ नाथ महाराज. असं संतांचं वाङ्मय, ज्या वाङ्मयामध्ये संत प्रतीत होतात, तेच आपले गुरु आहे. आणि त्यांनी दिलेल्या तत्वज्ञानाच्या शिकवणीतून जर आपण गेलो महाराज, तर गुरुला शरण गेल्यासारखं आहे. त्यांनी सांगितलेल्या वचनाचा आधार घेऊन जगण्याचा प्रयत्न केला तर महाराज नक्कीच आपल्या जीवनाचा उद्धार होऊ शकतो. माऊली ज्ञानोबा या भंगातून असं सांगतात की माझ्या पाठीमागे माझे गुरु निवृत्तीनाथ महाराज आहेत. कसे आहेत? अहो कसे आहेत काय? माझे गुरु माझ्या पाठीमागे असे उभे आहेत की आता मला इतर कुठल्याही गोष्टीचा लेखाजोखा करण्याची आवश्यकता नाही. इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा. माऊली महावैष्णव माऊली ज्ञानोबा असं म्हणतात, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. महाराज माझे श्रीगुरु माझ्या पाठीमाग आहे, आता मला कशाचीही त्या ठिकाणी काळजी करण्याचं कारण नाही. कारण उद्धरवून जाण्यासाठी, सुख प्राप्ती करून घेण्यासाठी, जीवन मुक्त होण्यासाठी, या जीवनामध्ये ज्यासाठी जन्माला आलो ते प्राप्त करून घेण्यासाठी जे काही साधनं करावी लागतील, इतर साधनं आहेत ना, नाही असं नाहीत, बरेच साधनं आहेत, पण ते साधन, निवडलेलं साधन खरंच योग्य आहे का, सुलभ आहे का, याची आम्हाला कल्पना नसल्यामुळं श्री गुरु जे मार्ग दाखवतील त्या मार्गाचं साधन आम्ही निवडलं. आणि मग आता आमच्या पाठीशी आमचे श्री गुरु उभे आहेत, म्हणून आम्हाला दुसऱ्या साधनांची, इतर साधनांचा लेखाजोखा, लेखा करण्याची, तुलना करण्याची, त्यांच्या पाठीमागे धावण्याची कुठेही आवश्यकता नाही. हेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणातून सांगतात की श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. आवश्यकताच नाही ना, आवश्यकताच नाही. कारण श्री गुरु महाराज म्हणतात, मला सांगा, राजाची बायको आहे, राजाची बायको, तिला काय भीक मागावं लागते का? महाराज या अभंगात सांगतात ना, राजयाची कांता काय भीक मागे, राजयाची कांता काय भीक मागे, मनाच्या जोगे सिद्धी पावे. राजाची राणी, तिला कुठं भीक मागावं लागते का? हो, जे म्हटलं ते समोर येतं. तसं एकदा आम्ही त्या श्री गुरूंचे शिष्य बनलो, त्या संतांचे दास झालो की मग आम्हाला काही करायची आवश्यकता नाही, कुठं मागायची आवश्यकता नाही, कुठल्या मार्गाने जाण्याची आवश्यकता नाही. आमचा उद्धार करून देण्याची जबाबदारी श्री गुरूंची आहे, कारण ते आमचे पाठीराखे आहेत ना. श्री गुरु सारिखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे. भीक मागायचं कारण नाही राजाच्या बायकोला, राणीला, मनाच्या जोगी सिद्धी पावे, नाही का? महाराज आणखी एक उदाहरण देतात. आमचे श्रीगुरु म्हणजे साधारण समजू नका. एखाद्या कल्पतरूच्या झाडाखाली, एखाद्या पांथस्थाने बसावं, एखाद्या वाटसरूने बसावं आणि तिथे इच्छा व्यक्त करावी की मला हे पाहिजे, ते पाहिजे. काय होतं महाराज? कल्पतरू आपली इच्छा पूर्ण करते. जे जे मनोरथ कराल ते कल्पतरू पूर्ण करते. आमचे श्रीगुरु सुद्धा तसेच आहेत महाराज. नव्हे नव्हे, त्याही पेक्षा थोडे पुढे आहेत. श्रीगुरु त्याही पेक्षा पुढे आहेत. कल्पतरूचा महिमा सांगताना मी जसं सांगितलं, कल्पतरू आपली इच्छा पूर्ण करतो. कल्पतरूच्या जागी गेलात की जे जे इच्छा कराल ते पूर्ण करतो, असं आपल्याला त्या ठिकाणी ऐकायला मिळते. आता कल्पतरू वगैरे झाडं आपण बघितले नाही, इथे नाहीत, स्वर्गामध्ये असतील.
आपण संतांनी सांगितलं, आपला विश्वास आहे, शास्त्रामध्ये आलं आहे, आपल्याला त्यातून बोध एवढाच घ्यायचा, आता ते आहे नाही आहे त्यात खोलात जायचं नाही. कल्पतरू जशी आपली इच्छा पूर्ण करते तसे श्रीगुरु आपली इच्छा पूर्ण करतात, असं माऊलींना या ठिकाणी प्रतिपादित करायचं आहे. पण माऊली त्याहीपेक्षा पुढे जाऊन एका अभंगामध्ये असं म्हणतात, कल्पतरूपेक्षा सुद्धा डबल दुप्पट या संतांचं देणं आहे. एका अभंगामध्ये माऊलींनी म्हटलंय, या संतांचे देणे, या संतांचे देणे, कल्पतरुहुनी दुने, कल्पतरुहुनी दुने, परिसा परिसा परिस अगाध देणे, परिसा परिस अगाध देणे, चिंतामणी ठेंगना, चिंतामणी ठेंगना, आलिंगने सुख वाटे, आलिंगने सुख वाटे. हा पण माऊली ज्ञानोबारायांचाच अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली ज्ञानोबा असं म्हणतात, कल्पतरूचे देणे, कल्पतरूच्या देण्यापेक्षा ही संतांचं देणं दुन आहे, म्हणजे दुप्पट आहे. म्हणून कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, हे जरी उदाहरण माऊलीने दिलं असलं तरी त्याहीपेक्षा संत आणि गुरु आपल्याला देत असतात. बघा, कल्पतरूजवळ जावं लागतं, इच्छा करावी लागतं, पण संत महात्मे तुमची इच्छा, तुमच्या इच्छेला ते बघत नाही हो. तुम्हाला खरी काय पाहिजे, तुमच्यासाठी फायद्याचं काय ते देत असतात. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला इंजेक्शन देतो, गोळ्या देतो, ट्रीटमेंट करतो, काही औषध देतो, ते आपल्या मताने द्यायचे की त्याला आपल्याला काय सूट होते हे बघून त्याने द्यायचं असते. बरोबर आहे, आपल्याला काहीतरी रोग झाला आणि रोग झाल्यावर डॉक्टरला सांगितल्यानंतर आपणच त्याला सांगितलं, डॉक्टर मला हे द्या. डॉक्टर काय म्हणणार, अहो मी बरोबर देतो माझ्या पद्धतीनं, कारण तुम्हाला ते सूट होणार नाही. तुमचं वय एवढं आहे, तुमच्या वयाला एवढा डोस द्यावा लागेल. मग डॉक्टर ठरवतो ना, आपल्याला ठरवायचं कारण नाही, ते डॉक्टरांनी ठरवायचं. तसं इथे कल्पतरूच्या ठिकाणी आपण इच्छा व्यक्त करावी लागेल, पण संतांच्या ठिकाणी संत आपल्याला समजून घेतील, संतांना कळेल की यांना काय द्यावं. म्हणून कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वाणी त्याला सांगू जुजी. जसं कल्पतरूच्या खाली बसल्यानंतर सर्व मिळते, तसं संतांच्या संगतीमध्ये संतांची कृपा झाली, गुरूंची कृपा झाली की आपल्याला जे पाहिजे ते सूट असेल, चांगलं असेल ते संत देतात. म्हणून संतांच्या श्री गुरूंचा एकदा का कृपा आशीर्वाद आपल्याला मिळाला की माऊली म्हणतात, श्री गुरु सारिखा सता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. आवश्यकता नाही हो इतरांचा लेखा करायची. माऊली ज्ञानोबा पुढे जाऊन म्हणतात की या संतांमुळे, या श्रीगुरूमुळे काय होतं महाराज, काय होतं श्रीगुरूमुळे, या श्रीगुरूमुळे आमचा उद्धार होतो, आम्ही तरुण जातो, नव्हे नव्हे आम्ही तरलो. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, माऊली ज्ञानोबा म्हणतात तरलो तरलो. दोनदा तरलो शब्द आला. ज्ञानदेव म्हणे तरलो असं नाही, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, दोनदा तरलो तरलो शब्द आला. दुरुक्ती झाली. दोनदा सांगण्याच्या मागे निश्चय असतो महाराज. एकदा सांगून निश्चय होतो का? हे बघा, आमच्याकडे उद्या तुम्ही जेवायला या. एकाने सांगितलं आमच्याकडे तुम्ही उद्या जेवायला या, ठीक आहे. दुसऱ्याने सांगितलं उद्या आमच्याकडे तुम्हाला जेवायला यायचंच आहे, या बरं का, या, आम्ही वाट बघू. कोणाकडे जाल? दुसऱ्याकडे जाल की पहिल्याकडे जाल? दोनदा ज्यांनी सांगितलं दुरुक्ती तिथे झाली, जिथे आग्रह झाला तिथे जाल ना. कारण निश्चय सांगण्यासाठी दोनदा वापरला जाते. आमच्याकडे या बरं, नक्की या, दोनदा म्हटलंय. तसं माऊली ज्ञानोबा इथे सांगतात, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, दोनदा तरलो तरलो शब्द आला. माऊली ज्ञानोबा म्हणतात आम्ही तरलो. कशामुळे तरलो? आता उद्धरिलो, गुरु कृपे आता उद्धरिलो. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो, गुरु कृपे आता उद्धरिलो. माऊली म्हणतात
मी गुरुच्या कृपेने माझा उद्धार झाला. खरं सांगू का तुम्हाला, हे माऊलींच्यासाठी नाहीच, हे आपल्यासाठी आहे. आपल्या मुखातून कधीतरी हा शब्द निघायला हवा. जसं ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, तसं मी म्हणे तरलो तरलो आता उधळलो गुरु कृपे, असं पाहिजे. पण आपण केव्हा तरू? गुरूंची कृपा झाल्यावर. गुरूंची कृपा केव्हा होईल? गुरूंचं भजन केल्यावर, गुरूंची सेवा केल्यावर, गुरुने सांगितलेल्या मार्गावर गेल्यानंतर. खऱ्या अर्थानं तेव्हाच गुरुपौर्णिमा आपली साजरी होऊ शकते, जेव्हा गुरुने सांगितलेल्या वचनाचा आधार घेऊन आपण जगण्याचा प्रयत्न करू. त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपली गुरुपौर्णिमा सफल होईल. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं महावैष्णव महागुरु असलेले आमचे माऊली ज्ञानोबराय यांच्या चरणी ही सेवा समर्पित करत असताना माऊली ज्ञानोबराय आमच्या पाठीमागे आहे, हा भाव आमचा सर्वांचा वारकऱ्यांचा आहे. म्हणून श्री गुरु सारिका सदा पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, या अभंगावर आपण थोडंफार चिंतन केलं. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं श्री गुरुवरती चिंतन करण्याचा आजचा आपला हा उद्देश होता. इथून पुढे काही दिवस आपण, मला असं वाटते, श्री गुरूंवरती चिंतन करावं, गुरुचा महिमा जाणून घेण्याचा आपण थोडा प्रयत्न करू. गेली 11 दिवस आपण वारी पंढरीची यावर चिंतन केलं, वारीच्या संबंधानं आपण चिंतन केलं. ती वारी आपल्याला ज्यांच्यामुळं कळली असे आपले जे श्री गुरु आहेत, त्या श्री गुरूंचंही काहीतरी महात्म्य वर्णन व्हावं, हा गुरुपौर्णिमेचा योग आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण ही श्री गुरूंची सेवा करण्याचा प्रयत्न करतोय. ही सेवा इथून पुढे काही दिवस श्री गुरूंच्या मुखातून निघालेल्या अभंगातून, माऊली ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरातून आलेल्या ओव्यांतून आणि इतरही संतांच्या काही ओव्यांचा आधार घेऊन थोडं चिंतन पुढे काही दिवस आपण करणार आहोत. आज तोतास आपण इथेच थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये गुरु महिमा घेऊन. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. एकदा भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज की जय.